वॉन्ट टू हिअर फेरी टेल्स. आय टू, मला सुद्धा, जसं इतर मुलांना ऐकायला वाटतात तसं मला पण ऐकायचे आहेत. आय टू वॉन्ट टू हिअर फेरी टेल्स अँड स्टोरीज फ्रॉम हिम. त्याला पण गोष्टी ऐकायच्या आहेत. ओ मून, परत एकदा चंद्राला म्हणतो तू, ओ मून गिव्ह मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट. मला बास्केट फुल ऑफ मूनलाईट दे, एक टोपली भरून मूनलाईट दे. आय वॉन्ट टू सो सीड्स ऑफ मून ऑन द साईड्स ऑफ द पाथ. आधी या ओळी आलेल्या आहेत त्याच पुन्हा एकदा रिपीट झालेल्या आहेत. परत एकदा तो विनंती करतोय, गिव्ह मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट. आय वॉन्ट टू सो सीड्स ऑफ मून. परत मला त्या चंद्राच्या बिया पेरायच्या आहेत, लावायच्या आहेत. कुठे लावायच्या आहेत? ऑन द साईड्स ऑफ द पाथ. रस्त्याच्या दोन्ही बाजूला लावायच्या आहेत, जेणेकरून चंद्रप्रकाश वाढेल, तो रस्ता प्रकाशित होईल आणि त्या प्रकाशामध्ये माझे वडील आणि त्याचबरोबर इतर लोक, खेड्यातले लोक पटकन घरी परत येऊ शकतील आणि कदाचित सर्व मुलांना त्यांचे वडील लवकर घरी येतील म्हणून गोष्टी ऐकायला मिळतील, अशी तीव्र इच्छा त्या मुलाची आहे. आणि म्हणून तो चंद्राकडूनच चंद्रप्रकाश उसना मागतोय. इथे आपण ही कविता संपवलेली आहे. कविता तुम्ही नीट वाचायची. आता त्याच्या थोड्या काही डिटेल्समध्ये आपण जाऊ. Here, who is the speaker? A child or a boy is the speaker. कोण बोलताय या कवितेमध्ये? एक मुलगा बोलताय. Whom is he addressing? He is addressing the moon. चंद्राशी तो बोलतोय. Now see the English workshop activities. First activity, complete the following sentences with the help of poem. जी वाक्य दिलेली आहेत ती तुम्हाला कवितेच्या आधारे पूर्ण करायची आहेत. The child wants to sow small moons of light from. According to the child, the root of his village is tough and full of. त्या ओळी तुम्हाला तिथून पूर्ण करता येतील, नो डाऊट. सेकंड ॲक्टिव्हिटी बघा, राईट डाऊन द डिस्क्रायबिंग वर्ड्स यूज्ड फॉर द फॉलोइंग नाउन्स. यू नो डिस्क्रायबिंग वर्ड्स. डिस्क्रायबिंग वर्ड्स माहिती आहे तुम्हाला? डिस्क्रायबिंग वर्ड्सला आपण ॲडजेक्टिव्ह असं म्हणतो. इफ देअर इज नाउन, जर नाम असेल तर त्याचा डिस्क्रायबिंग वर्ड ॲडजेक्टिव्ह असतो, विशेषण असतो. आणि अशी विशेषण आपल्या या कवितेमध्ये ज्या नाउन्ससाठी आले आहेत, फॉर एक्झाम्पल मुन्स. मुन्स कशा आहेत? स्मॉल स्मॉल. बघा, स्मॉल हे ॲडजेक्टिव्ह आहे. रूट कसा आहे? द रूट इज कसा आहे? टफ. विलेज फार. अशा पद्धतीने तुम्हाला मॉर्निंग अर्ली हे ॲडजेक्टिव्स तुम्हाला लिहायचे आहेत. तिसरी ॲक्टिव्हिटी बघा, द चाइल्ड इन द पोएम वॉन्ट्स टू सॉल्व द प्रॉब्लेम ऑफ हिज विलेज. त्या मुलाला आपल्या त्या खेड्याचा प्रॉब्लेम सोडवायचा आहे. हाऊ कॅन द चाइल्ड सॉल्व देम विथ द फॉलोइंग विशेष. आणि मग तो मुलगा कसा सोडवू शकेल त्या खाली दिलेल्या विशेष इच्छेनुसार. आन्सर इन युअर नोटबुक. तुमच्या वहीमध्ये ते उत्तर लिहायचे आहे. ए बघा, गिव्ह मी मूनलाईट बास्केट फुल ऑर 2 बास्केट्स फुल विथ सीड्स ऑफ मूनलाईट. व्हॉट वुड ही डू? काय करेल तो? ही वुड प्लांट द सीड्स ऑफ मूनलाईट. इट वुड ग्रो इन टू द बिगर मून्स अँड द पाथ वुड बी एनलाइटन. अशा पद्धतीने उत्तर लिहायचे आहेत. फोर्थ बघा, पिक आउट अँड राईट द लाईन्स फ्रॉम द पोएम दॅट प्रूव्ह द फॉलोइंग. काही एक वाक्य दिलं आहे आणि त्या वाक्याचा सारांश किंवा अर्थ ज्या ओळीमध्ये आलेला आहे तो ती ओळ तुम्हाला जशीच्या तशी तिथे लिहायची आहे. फादर रिचेस होम लेट आफ्टर डार्क. वडील घरी उशिरा पोहोचतात. या आशयाची ओळ कोणती आलेली आहे? वेन माय फादर रिटर्न्स होम आय एम अस्लीप. ही ओळ आहे ती जशीच्या तशी लिहायची आहे. अशा पद्धतीने ती ॲक्टिव्हिटी करायची आहे. फिफ्थ ॲक्टिव्हिटी बघा, राईट ॲज मेनी वर्ड्स ॲज यू कॅन युजिंग FUL ॲज सफिक्स. सफिक्स म्हणजे काय? आपण 9वीत शिकलो आहोत. रूट वर्ड आणि त्याच्यानंतर जो भाग लागतो, काही लेटर्स लागतात. एक रूट वर्ड, मूळ शब्द, आणि त्या मूळ शब्दाच्या पाठीमागे जो काही भाग लागतो, काही लेटर्स लागतात, अक्षर लागतात, त्यांना आपण सफिक्स असं म्हणतो. इथे आपल्याला सफिक्स शिकायचं आहे फुल. एक शब्द आला आहे बास्केटफुल. बास्केटफुल सारखीच काही शब्द तुम्हाला लिहायचे आहेत. फॉर एक्झाम्पल दिलं आहे बकेटफुल, हँडफुल,
माउथफुल, सॅकफुल असे शब्द तुम्हाला लिहायचे आहेत. बकेटफुल, हँडफुल म्हणजे हात भरून, माउथफुल म्हणजे तोंड भरून, सॅकफुल म्हणजे एक पोतं भरून, अशा अर्थाने तुम्हाला ते शब्द लिहायचे आहे. नाउ सी सिक्स्थ ॲक्टिव्हिटी, पिक आउट द एक्झाम्पल्स ऑफ ॲलिटरेशन अँड रिपिटेशन फ्रॉम द पोएम. लेट अस सी फर्स्ट ॲलिटरेशन. व्हॉट इज ॲलिटरेशन? ॲलिटरेशन इज अ फिगर ऑफ स्पीच. आपल्याला माहिती आहे, आपण 9वीत पण शिकलो आहोत की ॲलिटरेशन ही एक फिगर ऑफ स्पीच आहे. आपल्याला पोएटिक ॲप्रिसिएशन लिहिताना ते कामात येणार आहे. या कवितेत जी फिगर ऑफ स्पीच आली आहे ती ॲलिटरेशन आहे. ॲलिटरेशन ही फिगर ऑफ स्पीच केव्हा होते? वेन अ साऊंड इज रिपीटेड इन अ लाईन. जेव्हा एखादा स्वर, उच्चार एखाद्या ओळीमध्ये रिपीट होतो त्यावेळेस ॲलिटरेशन ही फिगर ऑफ स्पीच होते. फॉर एक्झाम्पल, मेनी मून्स. विच साऊंड इज रिपीटेड? म. लेटर एम. साऊंड म साऊंड रिपीट झाला इथे बघा, मेनी मून्स. आणि अशा वेळेस फिगर ऑफ स्पीच होते ती ॲलिटरेशन. लक्षात आलं? इथे ॲलिटरेशनची एक्झाम्पल आलेले आहेत. फॉर एक्झाम्पल, बास्केटफुल अँड बास्केट becomes dark on its way back.